रिक्षा रिक्षा रिक्षा. अरे ग स्वामी, जरा एखादी रिक्षा तरी पाठवा ना. तो रिक्षावाली आहे, ही रिक्षा खाली आहे. अय्या किती छान आहे ग. दुर्घटनाचे देरवरी बहिणी वाट पाहतायत घरी. अय्या मस्त ग. माझ्या पण बहिणी घरी वाट बघतायत. म्हणजे त्या बहिणी नाही आहेत, त्या 4 बहिणी आहेत, पण त्या माझ्या बहिणी नाही आहेत, त्या माझ्या मुली आहेत. कुठे जायचंय तुम्हाला? असं ते कोपऱ्यावरती इकडून असं गेल्यावरती देऊळ आहे ना. बरं बरं चला. हा. सोडते. हा. ऐक ना मी पहिल्यांदाच मुलगी रिक्षावाली बघतीये. आणि ना कधीपासून झालं होते ग, लहानपणापासूनच असेल ना. हा कोणी शिकवलं ग तुला? अहो माझी आई म्हणजे काय, आईचे संस्कार दिसतातच आहेत ग. किती गोड. माझा भाऊ भाऊ आहे. सॉरी ते भाऊ आहे पण लग्न झालंय त्याचं? लग्न झालंय का भावाचं? नाही झालंय. नाही ना. बरं झालं स्वामी. माझी मोठी मुलगी आहे ना, इतकी सुंदर सुशील सुरेख आणि काय विचारूच नकोस, की समजूतदार. आणि ते नर्सेसचे वगैरे हे शिवते. अहो माझा भाऊ आहे ना, त्याने मला रिक्षा खूपच चांगलं. असं हो. संस्कारी घरच बघतेय मी, जिकडे ना मुलींची किंमत असते, मुलींना मान असतो. वा 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 खरंच. पण तू मला आधी सांग, माझ्या घरी कधी येणार आहेस? तुला माहितीये का माझ्या हातची चव तू एकदा खाऊनच बघ. आणि इतकी गोड आहेस ना तू. आणि भावाला पण घेऊन ये. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी खरंच येते. 13 तारखेपासून तुम्हाला भेटायला येते. 13 तारखेपासून हिला बघायला विसरू नका. दीप ज्योती मध्ये रात्री 8 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. चला तुम्हाला सोडा. दीप ज्योती छान आहे. अय्या इथून कसं बसतात? अहो इथून या.